वेलकम स्टुडंट. ॲनिमल क्लासिफिकेशन या टॉपिकमध्ये आज आपण राहिलेले जे 3 क्लासेस आहेत रेप्टाइल्स, एव्स आणि मॅमल्स हे आपण स्टडी करणार आहोत. सो याच्यामध्ये फर्स्ट आपण स्टार्ट करतोय क्लास रेप्टिलिया. ओके, सो रेप्टिलिया याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या वर्डचं मीनिंग काय आहे बघा. सो फर्स्ट रिपेअर या वर्डपासून रेप्टिलिया हा वर्ड अराईज झाला आणि रिपेअर याचा अर्थ होतो टू क्रीप और क्रॉल. क्रिपिंग करणारे किंवा क्रॉलिंग करणारे जे ऑर्गॅनिझम आहेत ते या क्लासमध्ये इन्क्लूड केले जातात. क्रिपिंग करणं म्हणजे सरपटणं आणि क्रॉल करणं म्हणजे रांगणं. तर जमिनीवरून सरपटणारे किंवा रांगणारे प्राणी जे आहेत त्या रेप्टिलिया या क्लासमध्ये येतात. मग आता बघा, हे प्राणी सरपटतात किंवा रांगतात ते कशामुळे? तर बघा, बाकीचे ॲनिमल्स एकतर चालतायत किंवा स्विमिंग करतायत किंवा हवेमध्ये उडतात. हे ॲनिमल क्रॉलिंग करतात कारण एकतर यांच्याकडे लेग्स नसतातच, ॲपेंडेजेस नसतात मूवमेंटसाठी, पाय नसतात किंवा जर असतील तर खूप छोटे असतात. मग आपण एक्झाम्पल बघू शकतो की जसं की स्नेकला लेग्स नाही आहेत किंवा पाय नाही आहेत. सो त्याची पूर्ण बॉडी जी आहे ती ग्राउंडला अटॅच असते आणि तो क्रिपिंग करतो किंवा सरपटतो. आणि लिझार्डसारखे ॲनिमल आपण बघितले, क्रोकोडाईलसारखे, तर यांचे ॲपेंडेजेस किंवा पाय जे आहेत ते खूप छोटे असतात. त्यामुळे त्यांना त्यांची बॉडी जी आहे ती जास्त लिफ्ट करता येत नाही, जमिनीपासून वरती जास्त उचलता येत नाही. त्यामुळे हे जे ॲनिमल आहेत ते क्रॉलिंग करतात. सो क्लास रेप्टिलिया हा वर्ड रिपेअर या वर्डपासून अराईज झाला आणि रिपेअर या वर्डचं मिनिंग होतं क्रॉलिंग किंवा क्रिपिंग करणारे ऑर्गॅनिझम. मग क्रॉलिंग किंवा क्रिपिंग का करतात? एकतर यांच्याकडे लोकोमोशनसाठी ॲपेंडेजेसच नाही आहेत किंवा जर असतील तर त्यांचे लेग्स खूप शॉर्ट आहेत. ह्या दोन्ही रिझनमुळे त्यांना त्यांची बॉडी जास्त लिफ्ट करता येत नाही, त्यामुळे हे क्रॉलिंग किंवा क्रिपिंग करतात. सो दीज आर दी क्रॉलिंग और क्रिपिंग ऑर्गॅनिझम अँड दे क्रीप because they cannot lift their body. त्यांना त्यांची बॉडी जी आहे ती लिफ्ट करता येत नाही किंवा उचलता येत नाही. त्यामुळे हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे क्रॉलिंग किंवा क्रिपिंग करतात. नेक्स्ट, दीज आर फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम. फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम. सो या पॉईंटवरती फिल इन द ब्लँकसाठी क्वेश्चन असू शकतो. फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम कोणते आहेत? तर रेप्टिलिया या क्लासमधले. याच्या आधी तुम्ही वेगवेगळे नॉन कॉर्डेट पाहिले. पोरिफेरा ॲक्वाटिक आहेत, पोरिफेरानंतर निडारिया ॲक्वाटिक आहेत, प्लॅटीहेल्मिंथिस सगळ्या हॅबिटॅटमध्ये पाहायला मिळतात. ॲस्केल्मिंथिस हे सुद्धा, ॲस्केल्मिंथिस नंतर ॲनेलिडासुद्धा थोडेफार वॉटरशी रिलेटेड. नेक्स्ट आर्थ्रोपोडा हे सुद्धा सगळ्या हॅबिटॅटमध्ये आहेत. आर्थ्रोपोडानंतर मोल्युस्का, काही वॉटरमध्ये काही लँडवरती. मोल्युस्कानंतर इकायनोडर्माटा पुन्हा वॉटरमध्ये. हेमिकॉर्डेटा हे सुद्धा वॉटरमध्ये राहणार आहे. नेक्स्ट आपण कॉर्डेटा बघितला. कॉर्डेटामध्ये पहिला युरोकॉर्डेटा मराईन ॲनिमल आहेत, सेफॅलोकॉर्डेटा मराईन ॲनिमल आहेत. नेक्स्ट सुरू केला व्हर्टिब्राटा. व्हर्टिब्राटामधला पहिला क्लास पाहिला सायक्लोस्टोमाटा, हे सुद्धा ॲक्वाटिक ऑर्गॅनिझम आहेत. सायक्लोस्टोमाटानंतर पायसेससुद्धा ॲक्वाटिक ऑर्गॅनिझम आहेत किंवा पाण्यात राहणार आहेत. आणि ॲम्फिबिया, त्यांच्यामध्ये जे अडल्ट आहेत ते लँड ॲज वेल ॲज वॉटर दोन्ही ठिकाणी राहू शकतात. सो यावेळी आत्तापर्यंतचे बऱ्यापैकी ऑर्गॅनिझम फक्त पाण्यात, पाणी, जमीन अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिले. मात्र हे फर्स्ट फायलम जे आहे ते ट्रू टेरेस्ट्रियल फायलम आहे. याच्यामधले ऑर्गॅनिझम पहिल्यांदा जमिनीवरती राहायला लागले किंवा जमिनीवरती पाहायला मिळाले. सो दीज आर दी फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. नेक्स्ट बघा, देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. यांची जी स्किन आहे ती ड्राय किंवा स्केली असते. ड्राय जसं की वॉल लिझार्ड किंवा या फायलममध्ये स्नेक यासारखे ऑर्गॅनिझम बघा, यांची स्किन जी आहे ती एकतर ड्राय असते जशी वॉल लिझार्डची किंवा स्केली जसं की स्नेकच्या बॉडीवरती खवले पाहायला मिळतात तर तशी स्केली असते. सो स्किन इज ड्राय और स्केली. नेक्स्ट, नेक इज प्रेझेंट. नेक इज प्रेझेंट between
हेड अँड ट्रंक. हेड आणि ट्रंकच्या मध्ये नेक जी आहे ती प्रेझेंट असते. सो तुम्ही लिझार्ड असेल किंवा बाकीच्या ॲनिमलचे पिक्चर्स बघा, तुमच्या लक्षात येईल यांच्याकडे नेक जी आहे ती प्रेझेंट आहे. नेक्स्ट एक्सटर्नल इयर. बघा स्नेकला किंवा लिझार्डला आपण एक्सटर्नल इयर बघितलेत का? त्यांना एक्सटर्नल इयर आपल्यासारखे नसतात. सो एक्सटर्नल इयर इज ॲबसेंट. एक्सटर्नल इयर नाही आहेत. नेक्स्ट बघा डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. एक्सटर्नल इयर नाहीत. त्यानंतर डिजिट्स किंवा त्यांची जी बोटं आहेत त्यांना क्लॉज किंवा नख्या असतात. आणि फायनली हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे पॉइकिलोथर्मिक ऑर्गॅनिझम असतात. पॉइकिलोथर्मिक ऑर्गॅनिझम. पॉइकिलोथर्मिक म्हणजेच काय? या आधीच्याही क्लासमध्ये आपण पाहिलेलं आहे. पॉइकिलोथर्मिक म्हणजेच कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम. कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम म्हणजे काय? तर त्यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करता येत नाही. सराउंडिंगचं टेम्परेचर चेंज झालं की यांच्या बॉडीचं टेम्परेचरसुद्धा चेंज होतं. सो अशा ॲनिमल्सना आपण कोल्ड ब्लडेड किंवा पॉइकिलोथर्मिक ॲनिमल असं म्हणतो. सो काय काय कॅरेक्टरिस्टिक पाहिले बघा. फर्स्ट मी मिनिंग सांगितलं. रिपेअर मीन्स टू क्रीप और क्रॉल. सेकंड दे क्रीप बिकॉज दे कॅनॉट लिफ्ट देअर बॉडी बिकॉज they do not have legs or their legs are very short. First, true terrestrial organism we find in this class. Their skin is dry and scaly. त्यांची स्किन जी आहे ती ड्राय असते किंवा काहींना स्केलसुद्धा असतात. नेक इज प्रेझेंट इन बिटवीन हेड अँड ट्रंक. आपण याआधी ॲम्फिबिया बघितला. ॲम्फिबियामध्ये नेक नव्हती, फ्रॉगना नेक नसते. मात्र लिझार्ड किंवा बाकीचे ॲनिमल बघा या क्लासमधले त्यांना नेक असते. एक्सटर्नल इयर यांनासुद्धा नाही आहेत. अँड डिजिट्स विथ क्लॉज. त्यांच्या डिजिट्सना क्लॉज. ॲम्फिबियामध्ये डिजिट्स आहेत पण त्यांना क्लॉज नाहीत. यांना डिजिट्स आहेत मात्र यांच्या डिजिट्सना क्लॉज आहेत. ॲम्फिबियामध्ये एक्सटर्नल इयर नव्हते. इथे सुद्धा एक्सटर्नल इयर नाहीत. ॲम्फिबियामध्ये नेकसुद्धा नव्हती. या ठिकाणी नेक डेव्हलप झालेली आहे. ॲम्फिबियनची स्किन कशी होती? मॉइस्ट होती. कोणतेही स्केल वगैरे नव्हते पण स्किन मॉइस्ट ठेवली जात होती रेस्पिरेशनसाठी. यांची स्किन ड्राय आणि स्केली असते. हे पहिले टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम आहेत. ॲम्फिबियन वॉटर आणि लँड दोन्ही ठिकाणी राहणारे ऑर्गॅनिझम आहेत. सो यावेळी आपण यांचे कॅरेक्टरिस्टिक बघितले. नेक्स्ट बघा हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांचे एक्झाम्पल्स काय बघा. फर्स्ट क्रोकोडाईल, टॉर्टॉईज, लिझार्ड, स्नेक. लिझार्ड, स्नेक हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे क्लास रेप्टिलियामध्ये येतात. सो आता टॉर्टॉईज असेल किंवा क्रोकोडाईल असेल यांच्या बाबतीत बऱ्याचदा मुलांना असं वाटतं की हे ऑर्गॅनिझम वॉटरमध्ये राहत आहेत आणि लँडवरती सुद्धा राहू शकतात. म्हणजे हे कुठे आले पाहिजेत? ॲम्फिबियामध्ये. मात्र क्रोकोडाईल आणि टॉर्टॉईज हे ऑर्गॅनिझम जरी वॉटर आणि लँड दोन्ही ठिकाणी पाहायला मिळत असले तरी ते ॲम्फिबियन नाही आहेत. ते रेप्टाईल्सच आहेत. कारण त्याचं मेन रिझन काय आहे? तर ॲम्फिबियन्स जेव्हा वॉटरमध्ये असतात तेव्हा त्यांचं रेस्पिरेशन जे आहे ते गिल्स किंवा स्किनमधून केलं जातं आणि लँडवरती जेव्हा असतात तेव्हा लंग्सनी रेस्पिरेशन केलं जातं. सो दोन्ही टाईपचं रेस्पायरेटरी मेकॅनिझम त्यांच्यामध्ये इव्हॉल्व झालेलं आहे. मात्र रेप्टाईल जे आहेत यांच्याकडे गिल्स नाहीत रेस्पिरेशनसाठी. हे लंग्सनीच रेस्पायर करतात. जरी वॉटरमध्ये असले तरीही लंग्स आणि एअर लँडमध्ये असले तरीसुद्धा लंग्स. सो हा डिफरन्स आहे ॲम्फिबियन आणि रेप्टाईलमध्ये. क्रोकोडाईल आणि टॉर्टॉईज यांच्याकडे हे रेप्टाईलचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. ॲम्फिबियनचे ते कॅरेक्टरिस्टिक नाही आहेत. गिल्स आणि लंग्स असणं किंवा स्किनमधून रेस्पायर करता येणं हे कॅरेक्टरिस्टिक त्यांच्याकडे नाही आहेत. त्यामुळे टॉर्टॉईजसारखे ऑर्गॅनिझम रेप्टिलिया याच क्लासमध्ये इन्क्लूड केले जातात. सो आपला क्लास रेप्टिलिया जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. यानंतरचा नेक्स्ट क्लास आहे एव्स. तर बघा एव्स किंवा एव्हियन फ्लाइंग ऑर्गॅनिझम जे आहेत किंवा उडणारे जे ॲनिमल्स किंवा पक्षी जे आहेत ते एव्स या क्लासमध्ये येतात. मग आता या क्लासचे कॅरेक्टरिस्टिक काय बघा. सगळ्यांना बर्ड्स माहिती आहेत, सगळ्यांनी पाहिलेले आहेत. सो त्यावेळी कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सो नेक्स्ट दीज आर ॲडॅप्टेड फॉर
एरियल लाईफ. एरियल लाईफ किंवा हवेमध्ये राहणारे हे ऑर्गॅनिझम आहेत आणि हवेमध्ये राहण्यासाठी जे मॉडिफिकेशन लागतात ते मॉडिफिकेशन यांच्या बॉडीत झालेले आहेत. मग आता कोणते मॉडिफिकेशन, तर साधारण टेट्रापोड आहेत किंवा 4 ॲपेंडेजेस असणारे आहेत. मग आता बघा याच्यामध्ये ॲम्फिबियांना 4 पाय आहेत, रेप्टाईल्सना असले तर 4 पाय आहेत. तसं एव्हजना सुद्धा 4 असतात. मात्र पुढचे जे 2 लेम आहेत, 4 लिम जे आहेत ते विंग्समध्ये मॉडिफाय झालेत आणि विंग्स तयार झाल्यामुळे ते हवेमध्ये उडू शकतात. पहिलं मॉडिफिकेशन सांगितलं. दुसरं, यांच्या बॉडीचा जो शेप आहे तो स्पिंडल शेप असतो. स्पिंडल शेप बॉडी, आणि बॉडीचा स्पिंडल शेप असल्यामुळे दे कॅन मिनिमाइज रेजिस्टन्स ऑफ एअर. एअरचा जो काही रेजिस्टन्स आहे ते मिनिमाइज करू शकतात. पहिलं मॉडिफिकेशन सांगितलं होतं 4 लिम. पुढचे जे 2 पाय आहेत ते कशामध्ये मॉडिफाय झाले? मॉडिफाईड इनटू विंग्स. ते विंग्समध्ये मॉडिफाय झालेले आहेत. आणि नेक्स्ट जे आहे त्यांची बॉडी जी आहे ती कशाने कव्हर केलेली आहे? तर फिदर्सने. ठीक आहे. तर बघा स्पिंडल शेप बॉडी आहे आणि बॉडीचा शेप स्पिंडल मी पायसेसमध्ये सांगितलेले आहे, 2 टोकांना निमुळतं असणं आणि मध्ये फुगीर असणं, याला म्हटलं जातं स्पिंडल शेप. यांच्या बॉडीचा असा स्पिंडल शेप असल्यामुळे एअरमध्ये उडताना, फ्लाईंग करताना त्यांना एअरचा जास्त रेजिस्टन्स होत नाही. त्यांचे जे 4 लिम आहेत, पुढचे जे 2 पाय आहेत ते विंग्समध्ये मॉडिफाय झालेले असतात. विंग्समध्ये मॉडिफाय झालेले असल्यामुळे त्यांना हवेमध्ये उडायला त्यांची मदत होते. याशिवाय त्यांचे बोन्स जर आपण बघितले तर बोन जे आहेत ते न्यूमॅटिक बोन्स असतात किंवा हॉलो बोन्स असतात. सो बोन्स ऑर हॉलो, मे बी हे कॅरेक्टरिस्टिक बुकमध्ये दिलेलं नसेल तरी बघा यांचे हाडं जे आहेत ते आपल्यासारखी भरीव नसतात, तर ती पोकळ असतात. पोकळ असल्यामुळे त्यांच्या शरीराचं वजन कमी होतं आणि त्यांना बॉडी वरती लिफ्ट करता येते, उचलता येते. सो यावेळी हे एरियल मोड ऑफ लाईफसाठी त्यांच्या बॉडीमध्ये झालेले हे मॉडिफिकेशन किंवा चेंजेस आहेत. नेक्स्ट बघा, हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांना होमिओथर्म असं म्हटलं जातं किंवा वॉर्म ब्लडेड. तर याआधी आपण कोल्ड ब्लडेड पाहिलेलं आहे, ज्यांना बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करता येत नाही. मात्र हे कसे आहेत? वॉर्म ब्लडेड. यांना यांच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करता येतं, सराउंडिंगनुसार बॉडीचं टेम्परेचर चेंज होत नाही. सो यांना होमिओथर्म, जसं त्यांना आपण पॉयकिलोथर्मिक म्हणत होतो तसे यांना होमिओथर्म किंवा वॉर्म ब्लडेड. त्यांना जसं आपण कोल्ड ब्लडेड म्हणायचो तसं यांना वॉर्म ब्लडेड. कोल्ड ब्लडेड बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करता येत नाही, सराउंडिंगनुसार टेम्परेचर चेंज होतं. आणि यांना यांच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करता येतं, म्हणजेच सराउंडिंगचं टेम्परेचर जरी चेंज झालं तरी यांच्या बॉडीचं टेम्परेचर चेंज होत नाही. नेक्स्ट बघा, देअर माउथ इज मॉडिफाईड इनटू ऑर जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक. त्यांचे जे जॉज आहेत ते कशामध्ये मॉडिफाय होतात? बीकमध्ये किंवा चोचीमध्ये. त्यानंतर नेक्स्ट यांच्या बॉडीवरती फिदर्स असतात आणि हे जे फिदर्स आहेत हेच यांचं एक्झोस्केलेटन आहे. सो बघा त्यांचे जॉज जे आहेत ते बीकमध्ये मॉडिफाय झालेत, म्हणजे चोचीमध्ये रूपांतरित झालेत. आणि त्यांच्या आपल्या स्किनवरती जसे हेअर्स असतात तसे त्यांच्या बॉडीला पूर्ण फिदर्सनी कव्हर केलेलं आहे. तर हे जे फिदर्स आहेत तर हे फिदर्स त्यांचे एक्झोस्केलेटन आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा, neck is present between head and trunk. हेड आणि ट्रंक यांच्यामध्ये नेक जी आहे ती प्रेझेंट असते. ओके. आणि फायनली त्यांचे जे लेग्स आहेत ते लेग्स कशाने कव्हर केलेले असतात? सो डिजिट्स आर कव्हर्ड विथ स्केल्स and have claws.
यांचे जे डिजिट्स आहेत, पाय जे आहेत त्याच्या पायांवरती असं खवल्यांसारखं स्ट्रक्चर असतं किंवा स्केल्स असतात आणि त्यांच्या बोटांना जे आहेत ते क्लॉज असतात किंवा नखे असतात. तर हे कॅरेक्टरिस्टिक आपण क्लास एव्सचे बघितले. एव्स म्हणजे सगळ्या टाईपचे बर्ड्स. हे जे बर्ड्स आहेत ते एरियल मोड ऑफ लाईफसाठी म्हणजे हवेमध्ये उडण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये काही ॲडॅप्टेशन झालेले आहेत. मग कोणते ॲडॅप्टेशन? एक, त्यांच्या बॉडीचा शेप स्पिंडल शेप असतो, त्यामुळे हवेमध्ये उडताना हवेचा जास्त विरोध होत नाही. हवेच्या दिशेने किंवा विरोधी दिशेने दोन्ही वेळी त्यांना फ्लाईंग करता येतं. त्यांचे जे 4 लिंब आहेत ते विंग्समध्ये मॉडिफाय झालेले आहेत. त्यांचे बोन्स हॉलो असतात आणि हॉलो बोन्स असल्यामुळे त्यांचं वजन कमी होतं आणि हवेमध्ये त्यांना सहज उडता येतं. नेक्स्ट हे होमिओथर्म किंवा वॉर्म ब्लडेड आहेत, म्हणजेच यांना बॉडी टेम्परेचर मेंटेन करता येतं. त्यांचे जे जॉज आहेत किंवा जबडे जे आहेत ते बीकमध्ये मॉडिफाय झालेले आहेत आणि फिदर जे आहेत हे त्यांचं एक्झोस्केलेटन आहे. नेक असते, हेड आणि ट्रंक यांच्यामध्ये त्यांना नेक प्रेझेंट असते आणि त्यांचे जे डिजिट्स आहेत ते डिजिट स्केल्सनी कवर केलेले असतात आणि त्या डिजिट्सना क्लॉजसुद्धा असतात. ओके, सो दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्लास एव्स. नेक्स्ट याचे एक्झाम्पल बघा. फर्स्ट, पिकॉक, पॅरट. तुम्ही बरेच एक्झाम्पल याच्यामध्ये लिहू शकता, पण वेगळे जे आहेत त्याच्यामध्ये पेंग्विन हे एक्झाम्पल सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच मुलांना पेंग्विन हा जो ऑर्गॅनिझम आहे हा बर्ड आहे हे माहिती नसतं. सो त्यावेळी पेंग्विन हे एक्झाम्पल नीट लक्षात ठेवा. सो पिकॉक, पॅरट, पेंग्विन, डक यासारखे ऑर्गॅनिझम या क्लासमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्लास एव्स. आय होप समजले असतील. हे पहिले 3 जे सांगितले, हे 1, 2 आणि 3, हे 3ही कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते एरियल मोड ऑफ लाईफसाठी झालेले ॲडॅप्टेशन आहेत. होमिओथर्म आहेत, त्यांना चोच असते हे सांगता येईल, त्यांची बॉडी फिदर्सनी कवर झालेली आहे, नेक प्रेझेंट असते. जर तुम्ही पक्ष्यांचे पाय जवळून ऑब्झर्व केले असतील तर पायावरती त्यांच्या स्केल्स असतात आणि क्लॉज असतात, त्यांच्या डिजिट्सना नखे असतात. आणि यांचे एक्झाम्पल्स आपण पाहिले, पिकॉक, पॅरट, पिजन, पेंग्विन अँड डक. ओके, लास्ट क्लास आहे मॅमेलिया. आता मॅमेलियामध्ये ह्युमन बीइंग, लायन, टायगर, इलेफंट यासारखे ॲनिमल्स इन्क्लूड केले जातात. यांचे कॅरेक्टरिस्टिक आपण स्वतः याच्यामध्ये येतो त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला लक्षात राहतीलच. सो कॅरेक्टरिस्टिक काय आहेत ते पहा. सो व्हर्टिब्रेटामधला लास्ट क्लास आहे मॅमेलिया. मॅमेलियाचे काय कॅरेक्टरिस्टिक आहेत बघा. हा जो क्लास आहे याला मॅमेलिया असं नेम का देण्यात आलं, तर हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्याकडे मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स असतात आणि ते मिल्क प्रोड्यूस करणाऱ्या ज्या ग्लँड्स आहेत त्या ग्लँडचं नेम आहे मॅमरी ग्लँड. सो मॅमरी ग्लँड असणारे ऑर्गॅनिझम म्हणून यांना मॅमेलिया असं म्हटलं जातं. हे जे मिल्क प्रोडक्शन आहे ते कशासाठी असतं, तर त्यांच्या यंगवनच्या नरिशमेंटसाठी, त्यांचे जे फिटस किंवा जे बेबी असतील त्यांच्या नरिशमेंटसाठी हे मिल्क प्रोड्यूस केलं जातं. सो क्लास मॅमेलिया, दिस नेम अराइज फ्रॉम दी मॅमरी ग्लँड. सो ॲनिमल पॉझेसिंग मॅमरी ग्लँड आर इन्क्लुडेड इन क्लास मॅमेलिया. ज्यांच्याकडे मॅमरी ग्लँड्स आहेत असे ॲनिमल मॅमेलिया या क्लासमध्ये इन्क्लूड केले जातात. नेक्स्ट, हे ऑर्गॅनिझम वॉर्म ब्लडेड आहेत. वॉर्म ब्लडेड म्हणजे त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर जास्त असतं असं नाही, तर यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करता येतं. मेंटेन करता येतं म्हणजे जरी सराउंडिंगचं टेम्परेचर खूप हॉट किंवा कूल असेल तरी यांच्या बॉडीचं टेम्परेचर चेंज होत नाही, त्यांना मेंटेन करता येतं. नेक्स्ट, त्यांची बॉडी जी आहे ती 4 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे. फर्स्ट हेड, सेकंड नेक, नेक्स्ट रिमेनिंग पार्ट ट्रंक आणि बऱ्याच ॲनिमलना याच्यामधल्या टेल्स असते. आता आपल्याला टेल नाही आहे पण सुरुवातीला ती होती, ती आता व्हॅनिश झाली आहे. सो हेड, नेक, ट्रंक अँड टेल या 4 पार्टमध्ये यांची बॉडी जी आहे ती डिवाइड होते. नेक्स्ट, त्यांचे जे डिजिट्स आहेत, जी बोटं आहेत त्या बोटांना एकतर नेल्स, जसे आपल्याला नखं असतात आपल्या बोटांना तसे नेल्स असतात किंवा हूज किंवा क्लॉज. हूज म्हणजे घोड्याच्या पायांना जसे खूर असतात तर त्या पद्धतीनं असू शकतात किंवा क्लॉज असतात. क्लॉज म्हणजे नख्या.
मी आता तिन्हीचेही एक्झाम्पल देते आहे. नेल्स म्हणजे ह्युमन बिंगला जे आहेत त्याला आपण नेल्स म्हणतो. हूजमध्ये मी तुम्हाला सांगितलं किंवा तुम्ही काऊ, बफेलो त्यांचे जर पाय बघितले तर त्या पायांवरती जे खुर असतात त्यांना हूज असं म्हटलं जातं. आणि क्लॉज म्हणजे नख्या, जसं की कॅट, टायगर, लायन हे ॲनिमल्स नसतात टोकदार, त्या पद्धतीचे क्लॉज. तर हे डिजिट्स नाही तर नेल्स असतील, हूज असतील किंवा क्लॉज असतील. त्यांचं एक्झोस्केलेटनमध्ये एकतर हेअर्स येतात, जसे आपली स्किनवरती हेअर्स आहेत, हे हेअर आपलं एक्झोस्केलेटन आहे. किंवा काही ॲनिमल्सना काय असते, फर असते. तर हेअर्स किंवा फर हे जे आहे ते यांचं एक्झोस्केलेटन आहे. आणि याचे जे एक्झाम्पल्स आहेत, या एक्झाम्पलमध्ये इलेफंट, ह्युमन, कांगारू, डॉल्फिन, बॅट यासारखे ॲनिमल्स इन्क्लूड केले जातात. आता याच्याहीमध्ये बघा इलेफंट, ह्युमन, कांगारू हे लक्षात राहतील, मात्र डॉल्फिन जो आहे हा लक्षात येणार नाही, तो मॅमेलियामध्ये इन्क्लूड होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं बॅट, हा सुद्धा हवेमध्ये उडणार आहे, त्यामुळे कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं. मात्र हा जो बॅट आहे तो क्लास मॅमेलियामध्ये इन्क्लूड केलेला आहे. सो यावेळी आपण मॅमेलिया हा क्लास कंप्लीट केलेला आहे. सगळ्यांना कॅरेक्टरिस्टिक समजले का बघा. कॅरेक्टरिस्टिक इझी आहेत. मेमरी ग्लँड असते, वॉर्म ब्लडेड आहेत, हेड, नेक, ट्रंक आणि टेलमध्ये बॉडी डिवाइड होते. डिजिट्स नाही तर नेल्स असतात, हूज असतात किंवा क्लॉज असतात. एक्झोस्केलेटन हेअर किंवा फरच्या फॉर्ममध्ये असतात. सो हे आपण कॅरेक्टरिस्टिक पाहिले. आणि या क्लासबरोबरच आपला हा जो टॉपिक आहे तो टॉपिक संपलेला आहे. सो ॲनिमल क्लासिफिकेशन हा जो लेसन होता, या लेसनमध्ये आपण काय काय पॉईंट स्टडी केले, तर सगळ्यात सुरुवातीला 5 किंगडम सिस्टीमचा जो चार्ट होता तो चार्ट आपण रिवाईज केला. नेक्स्ट आपण ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे काय डेफिनेशन पाहिली. ॲनिमल क्लासिफिकेशनची हिस्ट्री आपण स्टडी केली, जी आता सिलेबसमधून कट केलेली आहे, पण लक्षात ठेवा. नेक्स्ट ॲनिमल क्लासिफिकेशनचे आपण ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत. ऑब्जेक्टिव्हनंतर नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट यांचे कॅरेक्टरिस्टिक बघितले आणि ट्रेडिशनल क्लासिफिकेशनचा चार्ट स्टडी केला. यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं ते म्हणजे क्लासिफिकेशनसाठी नवीन यूज केले जाणारे क्रायटेरिया. आणि त्या क्रायटेरियांमध्ये आपण पाहिलं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सिलोम किंवा बॉडी कॅव्हिटी, बॉडी सिमेट्री, जर्म लेअर आणि अजून एक पॉईंट पाहिला तो म्हणजे सेगमेंटेशन. सो हे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण नॉन कॉर्डेटचे फायलम स्टडी केले. त्याच्यामध्ये पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिन्थिस, ॲस हेल्मिन्थिस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इकायनोडर्माटा अँड हेमिकॉर्डेटा. आय होप आता लेसन संपला आहे. तुमचे हे 9 नेम सिक्वेन्सनी लर्न झालेले असतील आणि यांचा चार्ट कसा बनवायचा हेही मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं, हेही तुम्ही कंप्लीट केलेलं असेल. यानंतर या नॉन कॉर्डेटानंतर नेक्स्ट आपण पाहिला कॉर्डेटा. कॉर्डेटाचे 3 सब फायलम, युरोकॉर्डेटा, सेफालोकॉर्डेटा अँड व्हर्टिब्राटा. आणि व्हर्टिब्राटाच्या अंडर आपण क्लासेस स्टडी केले. सायक्लोस्टोमाटा, नंतर पायसेस, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स आणि मॅमेलिया हे क्लासेससुद्धा तुम्हाला सिक्वेन्सने लक्षात ठेवायचे. आणि याबरोबरच आपला लेसन जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. सो थँक्यू.